एखादा अतिथी ऋषी किंवा कोणीतरी असावं अशी त्याची अपेक्षा होती. आणि योगायोगाने कर्मधर्म संयोगाने त्या ठिकाणी महर्षी दुर्वास ऋषी त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झाले अतिथी म्हणून. आता दुर्वास ऋषी म्हणजे फार क्रोधिष्ठ होते, त्यांना राग खूप लवकर यायचा. दुर्वास नावातच त्यांच्या दुर्वास आहे, म्हणजे दुरूनच ज्यांचा वास बरा, ते जवळ आले तर काहीतरी शापच देऊन जातील का काय, अशी त्यांची अवस्था. आणि हे दुर्वास ऋषी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की महाराज, मी आपल्याच प्रतीक्षेत होतो, माझं एकादशीचं व्रत झालं, आता मला या ठिकाणी पारणं सोडायचं द्वादशीच्या तिथीमध्ये, तर आपण आलात बरं झालं. पण ते म्हटले ठीक आहे, काही हरकत नाही, मी आंघोळ करून येतो. आणि आंघोळीला स्नानासाठी गेल्यानंतर त्यांनी हे त्यांचं विसरून गेले की आपला राजाने बोलवलेलं आहे, त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी पारणं सोडायचं विसरून गेले. आणि बराच वेळ झाले ते तिकडंच त्या ठिकाणी रमले. आणि इकडं मात्र ती तिथी संपायला थोडासा अवकाश राहिला, राजाची थोडीशी चलबिचल झाली. आता काय करावं, एक तर द्वादशीची तिथी संपत आली, पारणं सोडलं पाहिजे, आणि अतिथीशिवाय पारणं हा ग्रस्त सोडू शकत नाही. मग अशा पद्धतीची द्वेधा अवस्था, इकडे आड आणि तिकडे वीर, अशा प्रकारची अवस्था अंबरीश राजाची झाली. आणि मग त्यांना काही जणांनी सल्ला दिला, म्हटले एक काम करा, एक मधला मार्ग आहे, म्हटले तुम्ही काय करा, जलप्राशन करा. जलप्राशन केल्याने काय होईल की तुम्ही अन्नही घेतलं नाही, म्हणजे अतिथीचाही अपमान होणार नाही. आणि जलप्राशन केल्यामुळे त्या ठिकाणी जे तिथीचा बाद येणार आहे तो बाद सुद्धा येणार नाही. आणि मग त्यांनी तो मधला मार्ग स्वीकारला. आणि पाणी घेणार आणि ते जल तोंडाला लावणार, एवढ्या त्या ठिकाणी ते दुर्वास ऋषी प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की यांनी अन्नप्राशन केलं, आणि अन्नप्राशन करून आता हे पाणी पितायत. माणूस जेवण केल्यावरच पाणी जास्त पितो. आणि मग त्यांनी लगेच मागचा पुढचा विचार न करता त्यांना शाप देऊन टाकला की तू अतिथीला घरी बोलवतो, पारणं सोडायला बोलवतो, आणि काय करतोस, स्वतःच यथेच्छ भोजनाचा आस्वाद घेतो, आणि अतिथीला तिकडेच ताटकळत ठेवतो. तुला मी शाप देतो की तुला 10 जन्म त्या ठिकाणी जन्मवास घ्यावा लागेल, पुन्हा 10 जन्म घ्यावे लागतील. कारण का तू उपवास याच्यासाठी केला, मुक्ती मिळवण्यासाठी करत होतास ना, तर तुझं हे जे प्रयोजन आहे मुक्ती मिळवण्यासाठी तू उपवास केला, पण मी तुला शाप देतो की तुला पुढील 10 जन्मात त्या ठिकाणी मुक्ती मिळणार नाही. आणि मग हे भगवंताला जेव्हा कळलं, भगवंताचे निश्चिम भक्त अंबरीश ऋषी होते, भगवंताला हे वाईट वाटलं, पण ऋषीचा शाप आहे तो त्या ठिकाणी निष्फळ होऊ शकत नाही, म्हणून त्या ठिकाणी ते 10 जन्म जे आहेत ते भगवंताने स्वतःवर भक्तांच्या कैवारी